नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर. आज शुक्रवार आहे, त्यामुळे सिंहगडावर जाऊन आलो आणि सिंहगडावरून उतरल्यानंतर आत्ता हा व्हिडिओ करतोय. कुठून करतोय माहिती आहे का? माझ्या मागे इथे डाव्या हाताला सिंहगड आहे. तर जिथून मी नेहमी सिंहगडाचा फोटो काढतो ना, तर त्या मैदानात उभं राहून हा व्हिडिओ करतोय. हा आज इथे व्हिडिओ करण्याचं कारण काय आहे ते, अरे मागच्या शुक्रवारी काय झालं माहिती आहे, मी चढताना खूप छान छोट्या छोट्या व्हिडिओच्या क्लिप्स केल्या, उतरतानाही व्हिडिओच्या क्लिप्स केल्या आणि घरी गेल्यानंतर मी त्या व्यवस्थित एडिट केल्या. आणि मागे मी जे केलेलं होतं ना, की दुसऱ्या दिवशी म्हातोबाच्या टेकडीवर जाऊन काल सिंहगडावर कशी मजा आली याचा रिपोर्ट द्यायचा. तर तसा मी रिपोर्ट द्यायला गेलो, तर त्यावेळेला सिंहगडावर चढताना, उतरताना, फिरताना मला जो अनुभव आलेला होता ना, तर त्याच्यापेक्षा मी काहीतरी वेगळंच बोललो. आणि त्यामुळे माझी इतकी फजिती झाली, की मी काढलेल्या क्लिप्स गड चढताना, उतरताना, फिरताना आणि मी जे बोललो होते, त्याची मला काही सांगड घालता आली नाही. तर त्यामुळे मी असं ठरवलं, की ते 2 वेगवेगळ्या ठिकाणी, 2 वेगवेगळ्या दिवशी, 2 वेगवेगळे व्हिडिओ करून मग ते एकत्र करायचे. तर हे करण्यापेक्षा आपण काय करूया, की त्याच दिवशी व्हिडिओ करूया. म्हणजे जे बोलणं आहे ते त्याच दिवशी आपण शूट करूया. म्हणजे आज मला काय वाटलं, आज मला काय अनुभव आला, तर ह्याची नोंद होईल ते. नंतर सुचलेलं शहाणपण दुसऱ्या दिवशी म्हातोबाच्या टेकडीवर सुचलेलं शहाणपण सांगण्याच्या ऐवजी आजचा जो अनुभव आहे त्याची नोंद घेऊया. कारण हा व्हिडिओ करण्याच्या मागे आपला पर्पज काय आहे, की मी आज सिंहगडावर गेलो हा अनुभव टिपून ठेवणे, हे डॉक्युमेंट करणे, याची नोंद करणे. तर ते होत नाही असं माझ्या लक्षात आलं. तर त्यामुळे मी आज उतरल्या उतरल्या इथे उभं राहून हा व्हिडिओ करतो आहे. तर आता आता आजचा अनुभव काय होता. आज सुरुवातच अगदी अनयुज्युअल झाली. काय झालं, मी नेहमीप्रमाणे स्वारगेटच्या बस स्टॉपवर आलो, नटराजच्या बस स्टॉपवर आलो आणि मी YouTube ॲप उघडलं, एखादा व्हिडिओ ऐकावा म्हणून. आणि मी पहिला जो व्हिडिओ ऐकला ना, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं, की तो मोबाईल बाजूला ठेवून द्या आणि नुसते बसा आणि भरपूर बोर व्हा. त्या सगळ्या व्हिडिओचा उद्देश एकच होता, की मोबाईलचा त्याग करा. मोबाईल तुम्ही जे कुठेही अगदी बसमधनं जाताना, मी स्टॉपवर का मोबाईल उघडला, का मला व्हिडिओ ऐकायचे होते, बघायचे होते. तर नुसतं असं स्टॉपवर उभं राहून बोर होतं ना. आणि बसमधनं जाताना पण मी, म्हणजे सिंहगडवर येताना पण मी बघत नाही, पण मी ऐकत येतो. पॉडकास्ट वगैरे मी ऐकत येतो. तर ते ऐकत वगैरे असं न येता शांतपणाने नुसतं बसमधनं बसून या. ऐकू नका, बघू नका. तो मोबाईल सारखा हातात घेऊन तो त्याचे गुलाम होऊ नका. आणि ते जर तुम्ही घेतले नाहीत, तर काय होईल? तुम्ही बसमध्ये बसून बोर व्हाल. तर हा व्हिडिओ ऐकल्यामुळे, बरं त्यांनी त्याचं कारण असं सांगितलेलं होतं, की आपण केव्हाही अगदी सिग्नलला सुद्धा वेळ लागला तर आपण असे मोबाईल काढून बघतो. काही लोक तर चालताना मोबाईल बघतात. मी स्वतः नटराजच्या बस स्टॉपवर त्याकरताच मोबाईल बघत होतो. तर हे करून आपण काय करतो, स्वतःची एंटरटेनमेंट करतो. आणि जर आपण ती एंटरटेनमेंट नाही केली स्वतःची, तर आपण बोर होतो. तर त्याचं म्हणणं असं आहे, की बोर होणं चांगलं आहे. का चांगलं आहे? तर त्याचं म्हणणं असं आहे, की आपण ही बोरडम टाळण्याकरता जो मोबाईल वापरतो ना, तर त्याच्यामुळे आपली जी विचारचक्र असतात डोक्यातली, जी नॅचरल विचारचक्र आहेत ती बंद होतात. ती विचारचक्र आपण बंद करतो आणि मोबाईलमध्ये जी एंटरटेनमेंट आहे, जी एक्साइटमेंट आहे, त्याने फक्त एक्साइट होत राहतो.
तर हे जे एक्साईट होणं आहे, त्याच्यामुळे आपली विचारचक्र जी बंद होतात आणि आपल्याला आपण जे बोर होणं टाळतो, तर ते खूप घातक आहे. घातक अशाकरता, की त्यामुळे आयुष्यामध्ये ज्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बोरडमना तोंड द्यावं लागतं किंवा ज्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स असतात, की ज्या खरंच एंटरटेनिंग, एक्साइटिंग, इव्हन अँक्झायटी क्रिएट करणाऱ्या पण नसतात. तर त्याच्यामुळे ॲक्चुअली आपण डिप्रेशनमध्ये जातो. नुसते बसून बोर झालो तर आपण डिप्रेशनमध्ये जात नाही, कारण आपलं विचारचक्र चालू असतं आणि त्यावेळेला कदाचित आपण खूप चांगले विचार करू शकतो. आपल्या मनात काही सोल्युशन्स येऊ शकतात. तर त्यामुळे कंपल्सरी मोबाईल टाळावा. मोबाईल घेण्याचा किंवा वापरण्याचा वेळ टाळणं ह्याच्यावर भर द्यावा असं त्यांनी सांगितलेलं होतं ते. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर मग पुढचा व्हिडिओ बघणं शक्य आहे का? शक्यच नाही. तर मी जे नेहमी स्वारगेट, नटराज स्टॉप ते आतकरवाडी, सिंहगड पायथा हा जो बसचा प्रवास आहे, हा प्रवास करताना मी जे काय ऐकत येतो, YouTube व्हिडिओ, पॉडकास्ट वगैरे, वगैरे, तर ते न ऐकता मी शांत बसून आलो. आणि आता माझे विचारचक्र सुरू झाली की नाही मला माहिती नाही. पण तुम्हाला खरंच सांगतो, की मी काही ऐकत नव्हतो. तर त्याच्यामुळे मला चक्क झोप लागली आणि मी जेव्हा बसमधनं उतरलो ना, तर त्यावेळेला मला असं एकदम फ्रेश वाटत होतं. पण माझ्या उतरताना एक गोष्ट मनात आली, की मला फ्रेश वाटतं आहे. मी छान झोप काढली ही गोष्ट खरी आहे. पण अरे, मला उत्सुकता होती ना, कुठली? मोदी जपानमध्ये पोहोचले का? जपानमध्ये जपानमध्ये त्यांचं कसं स्वागत झालं. मग टप्पू म्हणजे डॉन ट्रम्प त्याच्या टेरिफचं नाटक काय चाललेलं आहे, मग भारत त्याला कसं तोंड देतो आहे, कुणाचं आपलं कसं नुकसान होणार किंवा होणार नाही. राहुलच्या वोट चोरी प्रकरणाचं काय होणार वगैरे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी होत्या, तर त्या मला काहीच ऐकायला मिळाल्या नाहीत. मी ते काहीच बघितलं नाही, काहीच ऐकलं नाही. तर यामुळे मला तर थोडं चुकल्यासारखं वाटलं खरं उतरल्यानंतर तर. पण मी म्हटलं की नाही यार, पण ही जी गोष्ट खरी आहे. अरे, तुम्हाला माहिती आहे का, की मी घरातनं बाहेर पडतो आणि कोपऱ्यावर भाजी आणायला जातो ना, तर त्यावेळेला ते भाजीवाले माझी चेष्टा करतात. कानातलं काढा म्हणतात. तर माझ्या आजूबाजूला कोपऱ्यावरचे जे दुकानदार आहेत, त्यांच्यामध्ये मी उच्चेष्टेचा विषय झालो, एक सारखं काहीतरी कानात घालून ऐकत असतो म्हणून तर. तर त्यांनी असं सांगितलं, की निदान 15 मिनिटं तरी 15 मिनिटं सुरुवातीला 15 मिनिटं आपण विदाऊट मोबाईल राहायचं असं टार्गेट ठेवा. आणि आणखीन बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. पण मी ते लगेच अंमलात आणलं. कारण अशा चांगल्या ज्या सूचना असतात ना, त्या मी नेहमी अंमलात आणतो. तर असं मी सांगायचा मुद्दा काय अनयुज्युअल गोष्ट अशी, की मी स्वारगेटपासून अत्करवाडीपर्यंत बसमधनं काही न ऐकता, काही न बघता, मोबाईल बंद ठेवून प्रवास केला. ही पहिली अनयुज्युअल गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय झाली माहिती आहे का? की मी नेहमी ज्या हॉटेलमध्ये बसमधनं उतरल्यानंतर चहा पितो ना, तिथे मी चहा प्यायला गेलो. तर हॉटेलची मालकीण दोरीवर ते जे काय असतं ना बॉबी वेफर्स आणखीन जे काय असतं ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केलेलं जे असतं ना क्रंची बिंची, तर त्या अशा अशा माळा टाकत होती माळा. बरं तर माळा टाकता टाकता त्या टाकतायत हे बघायला मी असं त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. तर त्या बाई मला काय म्हणाल्या, अहो ब्राह्मण, जरा हाताखाली काम करा, त्या द्या उचलून मला. कारण त्या अशी खाली खुर्चीवर उभ्या होत्या आणि टेबलावर ठेवलेलं असं खाली वाकून घ्यायच्या आणि असं टाकायच्या. तर त्या मला म्हणाल्या, अहो ब्राह्मण, जरा हाताखाली काम करा. तर मला राग आला थोडा. म्हणून मग मी त्यांच्यापासून जरा तिकडे लांब जाऊन उभा राहिलो. तर आता त्यांच्या लक्षात आलं, की मी रागावलेलो आहे, मला हे आवडलं नाही म्हणून. तर त्या लगेच आल्या काहीतरी बोलत-बोलत. तर मी काही त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. तर माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या आणि मला म्हणाल्या, की "अहो, तुमच्या त्या देवेंद्र फडणवीसला सांगा, की आम्हा मराठ्यांच्या लेकरांना जरा आरक्षण वगैरे द्या" म्हणून. हे त्यांनी म्हटल्यानंतर मी माझं सामान उचललं. मी चहा सांगितलेला होता.
आणि मी सामान उचललं, सॅक पाठीला लावली आणि चालू पडलो. का ते कळलं ना, मला हे अजिबात नाही आवडलं. आणि हे आपल्याला आवडलं नाही हे आपण दाखवणं आवश्यक आहे आणि मी ते दाखवलं. इतक्या वर्षांचा रिवाज की बसमधनं उतरलं की तिथे चहा प्यायचा आणि मग पुढे जायचं, तो मी आज मोडला. ही अनयुज्युअल दुसरी गोष्ट झाली. तिसरी अनयुज्युअल गोष्ट काय झाली माहितीये, मी अर्धा सिंहगड चढून गेलो आणि चढून गेलो त्यावेळेला तिकडनं मला एक नेहमी येणारे गृहस्थ भेटले. तर मी त्यांना म्हटलं, काहीतरी आमचं बोलणं झालं. असा एक तो जो अवघड रॉक पॅच आहे ना, तिथे आमचं काहीतरी बोलणं झालं आणि ते बोलायला लागले सिंहगडवर येण्याबद्दल. हा, ते मला मी अनवाणी चालतो याबद्दल बोलायला लागले. तर मी म्हटलं, तुम्ही किती वर्ष येत आहे असं मी म्हटल्या त्यांनी सिंहगडचा अनुभव आणि सिंहगडवर येण्याचे फायदे मला ते सांगायला लागले. तर त्यावेळेला माझ्या हातामध्ये मोबाईल होता. मी असाच तो मोबाईल सुरू केला आणि त्यांचा ते जे बोलत होते ना त्याचा मी व्हिडिओ शूट केला. ते सिंहगडवर येण्याचा त्यांना कसा फायदा झाला हे त्यांनी इतक्या सुंदर शब्दात सांगितलेलं आहे. ते बघा, मी तो व्हिडिओ इथे लावतोय. फार छान सांगितलं त्यांनी. त्यांच्या सर्व मतांशी मी पूर्ण सहमत आहे. तर अशी कुणाची मी टेस्टिमोनियल की सिंहगडवर तुम्ही का येता दररोज रेग्युलर आठवड्यातून एकदा, आणि ते 30 वर्ष येत आहेत बरं का, 30 वर्ष. तर त्याचे फायदे जे त्यांना जाणवतात ते त्यांनी त्या व्हिडिओत सांगितलेले आहेत. जरूर बघा, खूप छान व्हिडिओ झालेला आहे. गेले 30 वर्ष सिंहगडला येतोय. 30 वर्ष? 30 वर्ष? हो, आठवड्यातनं एकदा. कुठला वार पूर्वी रविवारी येत होतो, आता गुरुवारी वगैरे येतो किंवा शुक्रवारी येतो. 30 वर्ष? 30 वर्ष. आठवड्यातनं एक दिवस? आठवड्यातनं. हे पण तुमचं वय किती आहे? माझं आता 60 वय पूर्ण. मला 48 वगैरे वाटलं, म्हणजे 50ला आलाय आहात असं वाटलं. 1965चा जन्म आहे माझा, 21/2/1965. हिमालयातले ट्रेक भरपूर झालेत, 15 सलग झालेत. हो, सह्याद्रीतले चालू आहेत पायवाटा. पण सिंहगड आठवड्यातनं एकदा हा आहेच आहे. सिंहगड आठवड्यातनं एकदा नक्की. त्याच्याशिवाय हे सगळं मग एक्स्ट्रा. हा, मग त्याच्याशिवाय मग जसं जमेल तसं मग कुठे तोरणा, राजगड, रतनगड, लोहगड, विसापूर किंवा मग जवळपास आणखीन काय कुठेही जायचं. विचित्रगड आहे, पन्हाळगड आहे, विशाळगड आहे. पण आता तुम्ही एकटे आलेला आहात, मग हे सगळे ट्रेक कसे करता तुम्ही? फक्त ग्रुप बरोबर असतो. आता मी सकाळी येताना सुद्धा आमचा ग्रुप बरोबर असतो, परंतु मी वरती फिरायला जातो त्यामुळं मग, आणि ह्यांना जरा थोडी घाई असते. आणि मी इकडे आलो की मी शक्यतो वेळ कुठेही कोणालाही देत नाही. आपल्यासाठी हा वेळ दिला म्हणजे त्याचा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहिलं की खूप प्रचंड आनंद मिळतो. आणि ह्याचा मी जाणवलंय. मी एक व्यावसायिक आहे. व्यावसायिक आहात? हो. ह्या व्यवसायामध्ये मला इतका प्रचंड फायदा झाला या निसर्गाचा. आयुष्यामध्ये चढ उतार जे असतात ना, तसेच व्यवसायातही चढ उतार असतात. बरोबर. तर तुम्हाला पेशन्स फार महत्वाचे आहेत. कोणी आपल्याला म्हणतं की बाबा ये 5 तारखेला तुला चेक देतो, आणि ऐन वेळेला नाही दिला की माणूस हाईक होतो. त्यावेळेला आपल्याला कंट्रोल करणं महत्वाचं असतं. अननेसेसरी आपलं बीपी वाढून घेण्यात काही अर्थ नाही, आणि ते इथं शिकवलं जातं. आणि निसर्गात आलेले आणि भेटलेले मित्र तुमच्यासारखे कुठल्याही प्रकारचा एकमेकांमध्ये देवाणघेवाण, आर्थिक व्यवहार किंवा कुठलाही व्यवहार नसतो, आणि ते खरे सचोटीचे मित्र मिळाले आहेत मला. हो, मला खरं तो प्रश्न पडतो की गडावर आल्यानंतर येणार बरोबरचे लोक किंवा भेटलेले लोक यांच्यामधला असा चांगुलपणाच नेहमी आपल्याला दिसतो. ते किंवा सगळे लोक खूप चांगले वागतात. ते इथं येणारा क्लासच वेगळा आहे. आणि इथं आल्यानंतर माणसाची जसं असं म्हणतात की कुठे जैनांचं जे जेवळ आहे, मी गेलो होतो तिथे, पाली आहे कुठलं ते गुजरात बॉर्डर, ते महावीरांच्या सोन्याचं ते आहे. चोरीच्या उद्देशाने जर केलं एखादा तर उमरा ओलांडला की तो विसरतो मी कशासाठी. अरे बघा, माउंट आबू. तर तसं सिंहगडावर आल्यानंतर काय होतं? तसं सिंहगडावर आल्यावर ना
तुमच्या मनामध्ये कुठलेही अनावश्यक विचार येतच नाही. हा. आणि समोर आलेला माणूस हा आपला अतिशय जवळचा मित्र आहे. हा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इथले पशु आणि पक्षी आणि ही दगड सुद्धा आपली वाट बघत असतात. काय सांगताय, अनुभवलंय. काय सांगताय. खारुताई बोलतात, आपल्या बरोबर असतात. त्यांना कळतं की हा माणूस आपल्याला काही इजा करणार नाही, ते आपल्या बरोबर चालतात. म्हणजे वरती गेल्यानंतर बारूदखानाच्या इथं स्पेसिफिक तुम्हाला जाणवेल. त्याच्यानंतर तो पक्षी शीळ ज्या वेळेला घालतो त्यावेळेला मीही शीळ घातल्यानंतर एक एक म्हणजे 1 बाय 1 ती शीळ चालू असते आमची. नंतर मी गप्प बसतो पण त्यांचं चालू असतं. म्हणजे ते 7 प्रतिसाद जो म्हणतात आणि यू कॅन लिसन द म्युझिक ऑफ नेचर, बस नथिंग. आणि ही इतकी ब्युटी आहे ना की इथे आल्यावर सगळं विसरायला होतं. खरं. मग सिटीमध्ये गेल्यानंतर मग आपला बाकीचे हे आहेत घरगुती प्रॉब्लेम असतात, बिझनेस मधले प्रॉब्लेम असतात, पण ते सगळे विसरायला होतात आणि आठवडा उत्कृष्ट जातो. पण मला एक सांगा, म्हणजे मला तो नेहमी प्रश्न पडतो म्हणून विचारतोय, गड चढत असताना किंवा उतरत असताना व्यवसायाचे विचार मनात येतात का? अजिबात येत नाही. अजिबात येत नाहीत ना. माझ्याही येत नाहीत, माहितीये का? अजिबात येत नाही. माझ्या मनामध्ये माझे घरचे सुद्धा विचार येत नाही. हो ना, कधीच नाही. आणि इथं आल्यानंतर हे जे गवत आहे हे असं नुसतं हात फिरवत त्यांना कळतं आपण हात लावलाय. ते आपल्याशी बोलतात, खरंच बोलतात. आता तुम्हाला हे लगेच कळेल कारण तुम्ही पण नित्यनियमाने आणि पायात तुमच्या कुठल्याही प्रकारचे हे वाहन नसते किंवा बूट नसतात. कौतुकास्पद आहे, मी सगळ्यांना सांगतो की हे इतके वर्ष येतात, दर शुक्रवारी स्वतः एकटे येतात आणि बिन म्हणजे चपलेचे आणि शूजचे येतात, म्हणून तुम्हाला तर पण सॅल्यूटच आहे. अरे वा, थँक्यू. बरं, आपल्याला एकटं काय यावंसं वाटतं तर इथे सगळे आपले असतात, त्यामुळे आपण एकटे आलो तरी आपल्याला एकटेपणा कधी जाणवत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र पहाटे कुठल्याही वेळेला मला कुठलीही प्रकारची भीती इथं वाटते. हो की नाही? आणि मी माझा सोबती हे माझे सांगते. असं आहे, अजिबात भीती वाटत नाही. मलाही हे जाणवतं बरं. खूप म्हणजे असं तुम्हाला प्रत्येक वेळेला जाणवेल. म्हणजे प्रत्येक आणि निसर्गाची छटा मे महिने सुद्धा उन्हामध्ये मी चढलेलो आहे. ती शान आणि तो आनंद काही वेगळा. लोकांना वाटतं उन्हाळ्यात तुम्ही तिकडे, पावसाळ्यात तिकडे, काय दुसरं नाही. तुम्ही काळजी घ्यायची, निसर्ग तुमची काळजी घेतो. अशी मस्ती करायची नाही. आणि उन्हाळ्यामध्ये मी 1:30 वाजता चढायला सुरुवात करतो खालनं, पण त्याचंही गणित आहे. 1:30ला मी घरातनं निघालो तर 2:30ला समजा इथं आलो तर थोडंफार ऊन लागतं. आणि निसर्ग आपली काळजी कशी घेतो तर निसर्गाची जी रीज असते तो सूर्य तिकडं त्या बाजूला जातो, हळूहळू त्याचं चाललेलं असतं आणि त्या रीचची सावली तुमच्यावर काळजी कोण घेतं? खरंय खरंय, निसर्ग घेतो. आणि वर गेल्यावर जो परमानंद मिळतो तो म्हणजे मोजताच येणार नाही. आणि त्यामुळे येणं होतं. आणि काहीही कमी नाही, तुम्हाला कुठलीही अडचण म्हणजे कोणी कुठले लोक म्हणतात मला हा प्रॉब्लेम आलाय काय करू, मला काही वाटत नाही. असं इझिली मी तो प्रॉब्लेम सोडवू शकतो. भीती अजिबात नाही. आपण काय असं भीती वाटेल असं काही करत नाही, पण लोकांना ना काही वेळेला भीती वाटते असं, पण नाही काही वाटत. वा, असं करावं असं वाटतं काही ना काही, आणि आपल्याकडून घडतं. आणि तुम्ही इच्छा केली ना की निसर्ग आपल्याकडनं घडवून होतो. आता कित्येक वेळेला मला हे सरपटणारे प्राणी येतात, लोक लहान लहान मुलं येतात कॉलेजमधली, त्यांना सांगतो बाबा मारू नका त्यांना. त्यांनी काय केलंय, त्यांच्या एरियात आपण आलोय, त्यांना आधी जाऊ देत, त्यांचा पहिला हक्क. आता परवाच्या दिवशी म्हणजे मागच्या सीझन मध्ये मेटाच्या वरती मला 6 फूट 7 फुटाची धामण दिसली होती. अगदी पूर्ण आमचा रस्ता तिने म्हणजे असं ती सरपटत चालली होती. मुलं काठीने हे करत, मी नेमका वरनं आलो. मी म्हटलं अरे बाबांनो त्यांनी काय केलंय तुम्हाला. मग ते व्यवस्थित गेल्यानंतर मग मुलांना पटलं ते, पण नवीन पिढीला सांगणं गरजेचं आहे ना, ते पुढची पिढी तयार होते. आणि हल्ली आनंद आहे की म्हणजे कोरोना नंतर खूप मुलं यायला लागली ना, तरुण मुलं. आनंद जास्त आहे, कारण हे पुढे चालू राहिलं पाहिजे. म्हणजे तरुण मुलं. आणि मला आणखीन एक आश्चर्य वाटतं, म्हणजे
मुली मुलींचा ग्रुप पण येतात. मुली हा, आणि हो. व्यवस्थित आनंदात वरती एन्जॉय करत हो जातात. हो आणि इथं आल्यानंतर बघा इथं तुम्ही पाहिलं असेल की गडावर आल्यावरती असे ते त्यांचे म्हणजे कॉलेजियन्सचे जे प्रकार असतात ते इथं घडत नाही. नाही घडत ते. हो त्यांना असं प्रसन्न आणि मोकळंच वाटतं, हो हो आणि ते करू नये असं त्यांना मनात आपोआप येतं. हो हो हे खूप चांगली गोष्ट, खूप चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. आणि तरुणांना पाहिलं की फार बरं वाटतं. खरं. येऊ देत आणि आनंदाने सटासट जातात. हो लहान मुलं सुद्धा इतका आनंद मिळतात, त्यांची फुल बॅटरी चार्ज असते. हो. आई वडील काळजी घेतात, अरे बाबा मी म्हटलं तुम्ही पडाल पण तो नाही पडणार. काळजी करू नका. आणि लहान म्हणजे 4, 5, 6, 7 अक्षरशः मी बाबांना म्हणतो ना की तो तुम्हाला घेऊन आलेला, तो तुम्हाला घेऊन तुम्ही नाही त्याला घेऊन आला. खरं. एक अशा, आणि कोणी ओळखीचं नसलं तरी सुद्धा खूप छान गप्पा हो होतात. हो हे शहरात होत होत नाही. फार माणूस एकमेकांकडे बघणं अवघड झालं, हो, मुश्किल हो. झालं. तुम्हाला आम्हाला आता ते आठवत आहे, जुनी काळ चांगला होता. हो पण आता बिकॉज ऑफ फ्यू रिझन्स, म्हणजे फास्ट लाईफ झाल्यामुळे त्यांना वेळ नसतो. आपण समजून घ्यायचं, पण इथं आल्यावर वेळ असतो. अगदी खरं, आणि अगदी मी खरं. त्यावर मी माझ्यासाठीच वेळ देतो. हे तिथं 2 तास लागो, 3 तास लागो, हळू घरी जायचं. मग तिथे गावात गेलं की चालू आपलं रोजचा उद्योग. मस्त वाटतं. आणि शुक्रवारी तुम्हाला पाहिलं की आनंद अरे होतो. वा. दरवेळेला नियमितपणे येणारे ग्रहस्थ करंदीकर, एक नंबर करंदीकर. बरोबर. चला चला बाय. भेटूया. अच्छा. त्याच्यानंतर काय झालं की आज सिंहगडवर गर्दी नव्हती. तर मी तुम्हाला सांगितलं ना की ते व्हिडिओ क्लिप काढायचं आणि नंतर करायचं, चुकलं माझं, ते जमलं नाही, ते व्हिडिओ करायला जमलं नाही. म्हणून मी चढताना ज्या काय 1-2 व्हिडिओ क्लिप केल्या ना, तर त्याच्यामध्ये मला जे वाटलं तेच मी बोललो. सिंहगड किती सुंदर दिसतोय, इतका सुंदर की दिसतच नाहीये. आहा. किती छान आहे ना. चढायला सुरुवात केली त्यावेळेला हे इथपर्यंत ढग खाली उतरून आलेले होते. पण आता आकाश स्वच्छ झालेलं आहे. तिकडे दूर खडकवासलाचं पाणी आणि त्याच्या शेजारी ढग दिसत आहेत. पण खाली आतकरवाडी वगैरे अगदी सगळी स्पष्ट दिसते आहे. काय नाव आहे यांचं? लावऱ्या म्हणतात, लावऱ्या. लावऱ्या. गड चढायला लागल्यापासून आत्ता पहिल्यांदा निदान गडाचा आकार दिसायला लागलेला आहे. अरे तो बघा, तो मला टॉवर पण दिसायला लागलेला आहे आता. बाप रे, टॉवर दिसायला लागलेला आहे. टॉवर तर पहिल्यांदा दिसतोय. किती छान वारा आला. आतकरवाडी, डोणजे, कात्रज, खेड, शिवापूर. आतकरवाडीवर परत ढग जमा व्हायला लागलेले आहेत.
छान. ते चालेल. हो तेवढंच व्हिडिओ कॉल आणि पाठीमागे लोक हा? नाही कोणी नाही. आणि मग तसं मी वर गेलो. वर गेल्यानंतर पण मी पुणे दरवाजात उभं राहून व्हॉट्सअप स्टेटस केला आणि तो तिकडे पोस्ट करून टाकला. पिठलं भाकरी, कांदा भजी सगळं खाऊन राजाराम महाराजांच्या समाधीवरून आता कलावंतिणीच्या बुरुजाकडे चाललेलो आहे. आता 12 वाजायला आलेले आहेत, पण सगळीकडे अजून सुद्धा ढग आहे. 12 वाजलेले असले तरी सूर्याचा पत्ता नाहीये, अजिबात ऊन नाहीये कुठेही. सगळीकडे ढग आहेत. 12 वाजता ढगात चालतोय सिंहगडावर. कलावंतिणीचा बुरुज. कलावंतिणीचा बुरुज जसा जसा जवळ येतोय तसा तसा वारा वाढायला लागलेला आहे. अरे वा, कलावंतिणीच्या बुरुजावर सुद्धा फक्त 2च जण आहेत. कलावंतिणीच्या बुरुजा यूट्यूब शॉर्ट करून टाकला 15 सेकंदाचा आणि तो अपलोड पण केला. दुसरा मी एक 3 मिनिटाचा तिथे करणार होतो, पण मी 3 मिनिटाचा काय म्हटलं की जरा आपण तो चालता चालता करूया. तिथेच परत कलावंतिणीच्या बुरुजावर उभं राहू नको, तानाजी कड्याकडे चालताना करूया. तर तसा मी तो चालताना केला, पण मग तो मी व्यवस्थित मोबाईलवर म्हणजे डायरेक्ट यूट्यूबच्या मोबाईल ॲपवर नाही, माझ्या मोबाईलवर मी शूट केला व्हिडिओ तो. पण तो अजून अपलोड करायचा राहिलाय. तो अपलोड करायचा का राहिला तर फार गंमत झाली. कलावंतिणीच्या बुरुजावर एक आई आपल्या एका मुलाला घेऊन आलेली होती आणि तो मुलगा इतका तुडतुडीत होता, इतका तुडतुडीत होता. त्या कलावंतिणीच्या बुरुजावरचं वारं तो इतकं एन्जॉय करत होता. म्हणजे काय असं ते वारं शिरलेलं, काय वासरू म्हणतात ना, असं काहीतरी एक म्हणतात ते. तर तसा तो अतिशय चिकाळलेला होता. तो इतका खुश होता आणि इतका उड्या मारत होता, खूप मजा आली. मग
त्याच्या आईने मला विचारलं मी तुमचा फोटो काढू का, तर मग त्याच्या आईने माझे फोटो काढले, मग मी त्या दोघांचे फोटो काढले आणि आम्ही थोड्या गप्पा मारल्या. त्या मुलाचं नाव इव्हान इव्हान आहे, इव्हान. तर ते दोघं जण जर्मनीत राहतात आणि ते पुण्यात काही दिवसाकरता आलेले होते. तर आई मुलाला घेऊन सिंहगडवर आली ती. मला आईचं खूप कौतुक वाटलं. मला आईचं अतिशय कौतुक वाटलं, त्या मुलाचंही खूप कौतुक वाटलं. तर मग नंतर मी तिथून तानाजी कड्यावर आलो, तर तिथेही माझा कॉल करायला 1 मिनिट सांगतो मी. हे बघ ना, हे बघ ना, ढोक कसे दिसतात बघ ना, है ना, है ना, सुंदर दिसतंय ना. आमची भेट झाली, नंतर वाटेतही भेट झाली, मग आमच्या गप्पा पण झाल्या. तर तो मुलगा मला खूप आवडला. तर असा एक मला जर्मनीमध्ये इव्हान नावाचा एक छोटा माझा पुणेरी मित्र भेटला मला. तर ही एक अनयुज्युअल गोष्ट झाली ते. मग काय, मग आता हे झालं म्हटल्यानंतर मग मी चव्हाणांच्याकडे, म्हणजे टिळक बंगल्याच्या समोर चव्हाणांच्या हॉटेलमध्ये जाऊन मी आज पिठलं भाकरी आणि भजी खाल्ली. आणि पिठलं भाकरी भजी खाताना मी त्याचा खाताच मोबाईलवरनं व्हिडिओ केला. फारच क्लोज झालेला आहे तो जरा विनोदी दिसतोय, पण तो मी आज केला, खूप दिवसांनी केला तो. तर आणि मग मी उतरायला लागलो. मग मी उतरून आलो. उतरून येताना जो अवघड पॅच आहे, जिथे ते गृहस्थ भेटले मला, त्यांची टेस्टिमोनियल बघितली, तर तिथे 2 जण मित्र भेटले. तर एका मित्राला ते अवघड चढून येणं अवघड वाटत होतं आणि तो दमला पण होता. तर तो माझ्याबरोबर खाली परत आला. तो आता गेलेला आहे पुढे. मग आम्ही 2 जण मग शांतपणाने खाली आलो होतो. तर सांगायचा मुद्दा काय, की आज असं फार अनयुज्युअल गोष्टी झाल्या. आज गर्दी नव्हती विशेष. आज खरं तर अजिबातच पाऊस नव्हता, म्हणजे अजिबात पाऊस नव्हता. सुरुवातीला एक छोटी सर आली, पण ढग होते. अतिशय सुंदर वातावरण होतं. सिंहगडवर पूर्ण वेळ ढगामध्ये होतो. 12 वाजता सुद्धा ऊन तर सोडाच, अरे प्रकाश सुद्धा नव्हता तो. पण अंधार नव्हता, पण प्रकाश नव्हता तो. आत्ता जरा प्रकाश पडलेला आहे इथे, त्यामुळे मी असा पश्चिमेकडे तोंड करून हा व्हिडिओ करतो आहे. तर अतिशय सुंदर वातावरण. वारं होतं, पण फार नव्हतं, तुफान नव्हतं. तर त्यामुळे वारं असल्यामुळे सगळं वाळून पण गेलेलं होतं. म्हणजे गडावरची दगडी वाट पण वाळलेली होती, गडावर चढण्या उतरण्याची वाट पण वाळलेली होती, त्यामुळे कुठेही घसरणं नव्हतं. चढताना जरा ओलं होतं. त्यावेळेला एका गृहस्थानी मला सांगितलं, की अरे घसरणं खूप आहे, जरा जपून वगैरे येते. पण उतरताना त्यावेळेला थोडं ओलंही होतं, पण उतरताना तोही प्रश्न नव्हता. उतरताना असं छान सगळं कोरडं होतं, त्यामुळे मी फार मजेत उतरलो. म्हणजे मजेत मी उतरणं अतिशय एन्जॉय केलं, चढणं अतिशय एन्जॉय केलं. तर त्यामुळे जसा मागच्या शुक्रवारी जसा अतिशय आनंदाचा सिंहगडचा ट्रेक झालेला होता, तसा आज सुद्धा अतिशय आनंदाचा झाला. आता ह्याच्यामध्ये वाटेत 2 जण मित्र भेटले. तर आता अनयुज्युअल मध्ये ही एक गोष्ट झाली बरं का. तर त्यांनी मला सांगितलं, की एकटं येत जाऊ नका, कुणीतरी बरोबर घेऊन या. असं म्हणून त्यांनी मला एक अनुभव काय सांगितला, की परवा 2-4 आठवड्यापूर्वी एक गृहस्थ असेच वाटेत झोपलेले होते, एकटेच झोपलेले होते. तर आम्ही त्यांना म्हटलं, काय झालं, का झोपलाय, काय काय तर तुम्हाला मदत वगैरे हवी आहे का. तर ते म्हणाले, काही नाही, मला नको, मला झोप आली, मी झोपतो. तर ते म्हणाले, अहो थांबा, आम्ही तुम्हाला खाली घेऊन जायला मदत करतो. तर तो उठायलाच तयार नाही, तो झोपून राहिला होता. तर त्यांचं म्हणणं असं, की तो असाच झोपून राहिला असता तर तो कोमामध्ये गेला असता. म्हणून ते 4 जण मित्र होते, त्या 4घांनी त्याला बळजबरीने पाणी पाजलं आणि खांद्यावर घेऊन त्याला ते खाली घेऊन आले. खाली त्याची गाडी होती. त्याच्या मोबाईलवरनं त्याच्या मुलीला फोन केला, मुलीला बोलवून घेतलं आणि मग मुलीबरोबर तो गेला परत. तर सांगायचा मतलब काय आहे, की त्यांनी मला असं सांगितलं, की एकटे येत जाऊ नका, कुणीतरी बरोबर सोबत ठेवा. कारण असं जर काही झालं एकटं असताना तर कठीण प्रसंग येतो. आजपर्यंत असं मला कुणीही सांगितलेलं नव्हतं बरं का, की असं काही घडतं म्हणून ते. तर ही एक अनयुज्युअल गोष्ट झाली. त्याच्यानंतर दुसरी अनयुज्युअल गोष्ट,
दत्ताकडे मी सरबत पीत बसतो नेहमी, चढताना आणि उतरताना दोन्ही वेळेला. तर आता उतरताना मी दत्ताकडे सरबत पीत होतो, तर दत्ताने मला एक भारी किस्सा सांगितला, की काही दिवसापूर्वी मागच्या आठवड्यात म्हणे नेहमीच्या वाटेने न लोक जाता कुठल्या तरी मधल्याच वाटेने गेले आणि तो जो घाट रस्ता आहे ना, कारचा जो रस्ता आहे ना, तो त्या बाजूचा डोंगर चढायला लागले त्या दरीमधनं आणि अर्धी दरी चढून गेल्यानंतर ते अडकले आणि तो इतका स्टीप असा वर कडा होता की तो कडा चढून जाणं शक्य नाही आणि ते जिथपर्यंत गेलेले होते तिथून उतरणं शक्य नाही. पण तिथे रेंज होती, तर त्यांनी फोन वगैरे लावले. मग त्यांनी फोन लावल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक, दत्ता आणि आणखीन काही जे आजूबाजूचे मदत करणारे जे लोक आहेत, तर असे 8-10 लोक, दत्ता तिकडनं डोंगरातनं गेला दत्ता. बाकीचे लोक असं इकडनं खालनं दरीतनं गेले आणि त्यांनी त्या मुलांना, दत्तानी सांगितलं की आम्ही त्यांना वर तिकडे नेलं आणि ते भटांचं जे शेत आहे ना, घर तिथे आहे माहिती आहे ना, ते मेटाच्या लेव्हलमध्ये आहे ते, तर त्या वाटेने त्यांना आणलं. बरं, ते ज्या ठिकाणी अडकलेले होते तिथे सगळी झाडी होती, तिथे अजिबात वाट नव्हती. त्या झाडीतनं दत्तानी वाट काढली आणि ते गेले. दत्ता म्हणाला, पेपरमध्ये वाचलं नाही का? मी म्हणलं, अरे नाही यार, मी तर काय पेपर वाचत नसतो. त्याला वाईट वाटलं, त्याला थोडा राग आला बरं का, की मी बातमी वाचलेली नव्हती म्हणून. तर अशी मोठी न्यूज. आता तिकडे ते का कडमडायला गेले असा मला प्रश्न पडला तो. आणि दुसरा एक मला प्रश्न पडला की दत्ता जसे ते वर गेले तसे खाली उतरता आले नाही का? म्हणजे उतरायचा त्यांनी प्रयत्न केला नाही का? तर तुम्हाला, अरे नाही, ते एवढं स्टीप होतं की चढताना ते असे रांगत गेले, पण उतरताना कसे रांगत उतरणार? उलट उतरायला यायला पाहिजे, पण तसं त्यांना काही सुचलं नाही. त्यामुळे त्यांनी फोन बिन करून मदत मागवली आणि असं मोठं रेस्क्यू ऑपरेशन झालं. तर अशी एक अनयुज्युअल गोष्ट मला कळली. तर असं आज गोष्टी आणि किस्से खूप अनयुज्युअल झाले, पण सिंहगड चढणं, उतरणं आणि गडावर फिरणं अतिशय सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं झालं. वा, मजा आली. तर ठेवतो आता. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया.